तर आज आपण बनवलेला आहे चिकन फ्राय राईस। तर बघू शकताय, तर तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागतोय। तर चला बनवूया। तर आपण बघा इकडे चिकन घेतलेला आहे, छोटे छोटे पीस केलेले, छानसं धुवून घेतलंय। तर इकडे बघा मिरची पावडर आहे, मीठ आहे, कॉर्नफ्लोअर आहे आणि हळदी आहे। आता आपण हे याच्यामध्ये घालून मिक्स करून ठेवूया थोडा वेळ, 10 मिनिटं। आणि इकडे आम्ही भात पण ठेवलेला आहे, बघू शकताय तुम्ही। तर आपण याला 10 मिनिटं छानसं बनवून ठेवूया आणि मग 10 मिनिटानंतर दाखवूया। कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि इकडे बघा शिमला मिरची आहे, कांदा आहे, मिरची आहे आणि लसूण आहे आणि ग्रीन पीस आहे आणि इकडे कोथिंबीर आहे। आता आपण हे चिकनला फ्राय करूया। आपलं तेल 2 मिनिटांनी तापते, तर आपण याला छानसं फ्राय करून घेऊया। झालेले आहेत, आपलं तेल पण छानसं तापलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये चिकन सोडूया। आपण याला थोडं 5 मिनिटं भाजून घेऊ। आपलं चिकन बघा छानसं भाजलेलं आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढूया। आता आपण दुसरं घालूया परत। आता याला पण आपण 5 मिनिटं ठेवूया। पाच मिनिटं झालेले आहेत, तर बघू शकता आपलं चिकन एकदम छानसं झालेलं आहे। आता आपण याला याच्यामध्ये काढून घेऊया। बघू शकताय तुम्ही। आता आपण ही कढई साईडला ठेवूया आणि याच्यावरती दुसरी कढई ठेवूया लगेच। हिला 1 मिनिट तापूया। तर आपला 1 मिनिट झालेला आहे। तर आता आपण या कढईमध्ये तेल घालूया, 3 चम्मच।
तेलाला छानसं आपण तापून घेऊया. आपण 1 चम्मच जिरा घालणार आहोत याच्यात. आणि त्याच्याबरोबरच आपण लसूण घालूया. लसणाला पण थोडंसं छानसं भाजून घेऊया. थोडंसं खरपूस भाजूया, कलर चेंज होऊ देऊ त्याचा. आणि त्याच्यावरच मिरची पण टाकूया. ही मिरची पण भाजेल, थोडं तिखट पण कमी येईल. आणि आपण कांदा पण घालूया त्याच्याबरोबरच. कांद्याला पण छानसं भाजून घेऊया आपण 5 मिनिटं ठेवून. बघू शकताय आपण आपला राईस एकदम थंड झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे. तर बघू शकताय आपला कांदा सगळं भाजून झालेला आहे. आता आपण हे याच्यामध्ये घालूया मटर आणि शिमला मिरची. आता याला आपण छानसं भाजून घेऊया 5 मिनिटं. तर बघू शकताय आपलं सगळं भाजून झालेलं आहे. तर आता हे बघा मी इकडे मसाले घेतलेले आहेत. गरम मसाला आहे, मिरची पावडर आहे आणि हळदी आहे आणि काळ्या मिऱ्याचं पावडर आहे. आता हे आपण याच्यामध्ये घालूया. त्याला छानसं मिक्स करून घेऊया. थोडंसं गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये हे फ्राय केलेलं चिकन घालूया. छानसं थोडंसं याला पण भाजून घेऊया 2 मिनिटं. आणि मग 1 चम्मच मीठ घालूया. बघू शकताय आपण राईसमध्ये पण थोडंसं मीठ घातलं होतं. त्याला छानसं भाजून घेऊया. हे बघा खूप छान भाजलेलं पण आहे. अजून थोडंसं भाजून घेऊया. बघा तर आपले 2 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये राईस घालून घेऊया थोडं थोडं. मिक्स करूया थोडं थोडं घालून, ते सगळ्यांना मसाला लागला पाहिजे. असं थोडं थोडं राईस घालत राहायचं.
तर बघा आपण सगळा भात मिक्स केलेला आहे याच्यामध्ये छानसा, बघू शकताय तुम्ही पण. खूप टेस्टी लागतो, तुम्ही पण बनवून बघा. आणि याच्या बरोबरच आपण कोथिंबीर घालणार आहे. तर आता आपण आपला गॅस बंद करूया.